भगवान की जय। हरि श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीय नमः। हे कल्याणी तुझ जन्मभर अवैध व्यासो निरंतर स्वपती लागी सदा सादर भक्ती भावे भजे तू। कथा अशा प्रकारची फार सुंदर झालेली आहे. आमच्या सरपंचांनी खूप सुंदर निरूपण केलं, ऐकायला चांगलं वाटलं. पण महाराज या ठिकाणी असणारा हा चित्र धर्मराजा आणि त्याची पत्नी असणारी आणि संवाद चाललेला आहे एका संताचा, एका महात्म्याचा. ज्यावेळेस ही सौभाग्यवती असणारी पतिव्रता असणारी स्त्री म्हणजे त्या राजाची पत्नी असणारी महाराज धावून आली आहे. त्या महात्म्याला लोटाकडून दाखवून दंडवत घातला, पायावर मस्तक ठेवलं. त्यावेळेस साधूला आनंद झाला. त्या साधूला मोठ्या प्रेमाने त्या माऊलीला उचललं आणि आशीर्वाद द्यायला लागले की अशा प्रकारचा कितीतरी जन्म तुम्हाला असणारी सौभाग्यवती राशी आणि पूर्ण सौख्य असणार सुख आनंद तुला प्राप्त हो असा आशीर्वाद देऊ लागले. गोपी जन विजयी दृढ भक्ती वसो तव हृदयी जग माझी गती अटाई प्रमुख होई तू एक. महाराज संतांचा आशीर्वाद फार महत्वदायी आहे. म्हणून त्या ठिकाणी महात्म्य असणारे अगस्त्य ऋषी आशीर्वाद द्यायला लागले की माय मला त्रिभुवनामध्ये तुझी कीर्ती राहील. त्रिभुवनामध्ये असणारा तुझं एक असणारं नाव लौकिक होणार आहे. पतिव्रतेमध्ये तुझं श्रेष्ठत्व या ठिकाणी प्रसिद्ध होईल आणि तुझ्या मनामध्ये असणारं माणसाचं अंतकरण शुद्ध होणार ह्याचसाठी आशीर्वाद महत्वाचा आहे. म्हणून महात्मे सांगायला लागले तुझ्या मनामध्ये सदा सर्वदा असणारं भक्तीविषयी आपल्या मालकाविषयी प्रेम राहील आणि मला भगवंताच्या भक्तीविषयी असणारं प्रेम राहील हा आशीर्वाद देऊ लागले. ऐसा आशीर्वाद दे मुनिवर तव तो चित्र बाहू राजेश्वर जोडोनी उभय कर दया सादर विनवी. महाराज असा आशीर्वाद त्या ठिकाणी संतांकडून मिळाला आणि याच्या नंतर चित्रबाहू राजा असणारा महाराज अतिशय आनंदित झाला. साधू संत येथे घरात तुझी दिवाळी नसल्यामुळे संत जर घरला आले, वैष्णव भक्त जर घरला आले महाराज तर आनंद वाटला पाहिजे आणि त्यांना काहीतरी म्हणजे त्या ठिकाणी दान घडलं पाहिजे, दान दिलं पाहिजे महाराज. तरच म्हणजे आपल्या आयुष्याचं सोनं व्हायला वेळ लागणार नाही, एवढं तरी कार्य केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी चित्रबाहू राजा असणारा अतिशय आनंद झाला आणि त्या महात्म्याला काय बोलतात आणि त्या अगस्ती महाराजाला विनंतीपूर्वक बोलायला लागला. महाराज नम्र झाला होता त्याने कोणी जाणून आणि म्हणजे नम्रपणाने राजा विनंतीपूर्वक बोलायला लागले. महाराज तुम्ही सर्व त्रिकाळज्ञानी आहात, भूत भविष्य वर्तमान सगळं काही तुम्ही जाणणारे आहात तर काय आणि सगळं जाणणारे असल्यामुळं या ठिकाणी हे बोलत आहात म्हणू लागले. अखंडित लक्ष्मी विपुला अखंड करा जग कळ आणि पतिव्रता पत्नी निर्मळ ही मद कै शीला बली. आता अशा प्रकारचा राजा असणारा त्या ठिकाणी प्रश्न करायला लागला आणि हुशार लोक असणारे प्रश्न योग्य करतात.
संतांच्या विभूती जगाच्या कल्याणामुळे चांगल्या लोकांनी प्रश्न जरी केला तरी त्यामध्ये आपल्या सरकेला काहीतरी मार्ग मिळतो. म्हणून त्या ठिकाणी राजा विचारायला लागला, महाराज तुम्ही त्रिकाळ विज्ञानी आहात पण म्हणजे माझ्या नशिबामध्ये सगळंच म्हणजे एकाच्या नशिबामध्ये मिळत नाही. मला कोणाला पत्नी चांगली मिळाली तर दरिद्र राहते, धन मिळत नाही, धन मिळालं तर मुलगा चांगला प्राप्त होत नाही, काहीतरी कमतरता असते. पण राजा विचारायला लागले, महाराज माझ्या दैवामध्ये भरपूर राजी प्राप्त झालं, धन संपदा आहे, माझी प्रजा सुद्धा सुखी आहे आणि पत्नी सुद्धा पतिव्रता मला मिळाली महाराज. पण म्हणजे एवढं सगळं काही मलाच का मिळालं याचं कारण विचारू लागले. म्या काय केले पुण्याचरण ते मज सांगावी वरुण शरणागताचे समाधान करा दयाळा सत्वर. म्हणजे महाराज त्या ठिकाणी राजा असताना हात जोडून विनंती करायला लागला, महाराज तुमच्याकडे सगळं काही सामर्थ्य आहे बरं का, संत म्हणजे तुम्ही धन्य धन्य आहात. आता म्हैशी पुत्रामुखी बोलविल्या सुरती चालविल्या भिंती मैसुरी एवढं म्हणजे त्या ठिकाणी संताकडे बळ प्राप्त असतं. म्हणून म्हणजे माझी विनंती आहे आणि माझ्या विनंतीला मान द्या. आणि म्हणजे मी असं पूर्वीच्या जन्मामध्ये कोणतं पुण्य आचरण केलो म्हणून हे सगळं काही वैभव मलाच प्राप्त झालं महाराज, अशा पद्धतीनं बोलू लागले. ऐसे राये प्रतिदक्षरी मुनिवर्य समाधीला बोली अंतरित काळ व्रत धरुणी रायाला बोली बोलत. आता ज्यावेळेस राजा विनंतीपूर्वक प्रश्न विचारायला लागला महाराज आणि संतांना सुद्धा आनंद झाला. चांगला प्रश्न विचारला ना शाळेमध्ये मास्तरला सुद्धा आनंद होतो महाराज. चांगला जर विद्यार्थी असेल तर म्हणजे त्या गुरुजीला सुद्धा आनंद वाटतो. म्हणून म्हणजे त्याच न्यायाप्रमाणे राजाने विचारलेल्या प्रश्नावर ऋषीला आनंद झाला आणि त्रिकाळ ज्ञानी असणारे महात्मे त्या ठिकाणी समाधी अवस्था प्राप्त झाली महाराज. कारण या राजाचं पूर्वी जन्म आणि पूर्वी जन्मामध्ये या राजाने काय केलं हे त्या ठिकाणी पाहू लागले. राया तुझे प्रार्थन चरित समाधी माझी देखील जमत ते तुझा ताजांगत सांगतो ऐके साक्षेपे. म्हणून त्या ठिकाणी ते महात्मे असणारे अगस्त्य ऋषी त्या ठिकाणी बोलायला लागले, राजा आता समाधीमध्ये काय झालं तर म्हणजे तुझ्या पूर्वी जन्म सगळा पाहिला बरं काय, तू पूर्वीच्या जन्मामध्ये कोण होतास आणि कोणतं पुण्य आचरण केलं हे सगळं काही म्हणजे मी तुला सांगेन अशा पद्धतीने बोलू लागले. अरे तू पूर्व जन्मा माझारी चमत्कार नामकन घरी मनी ग्रीव नामे दुराचारी शूद्र जाती होतात. म्हणजे महाराज याच्याही पुढं पूर्वीचा जन्म संत सांगायला लागले, बाबा तू म्हणजे एका शूद्र जातीमध्ये आणि म्हणजे अशा प्रकारचा तुझा जन्म झालेला होता आणि म्हणजे त्या शूद्र जातीमध्ये जन्म झाल्यामुळं समोर काय झालं. केव्हा ते तू दिवस रात असंख्य जीव येऊचा करीत परदारा गमनी सतत रममाना आसोनिया. म्हणून त्या ठिकाणी संत सांगायला लागले तुझा पूर्वीचा जन्म म्हणजे एका शूद्र जातीमध्ये झाला आणि त्या ठिकाणी तू काय केलंस तर मला अतिशय हिंसा करत होतास आणि म्हणजे वागून हवं तसं वागण्याचं कार्य तुझ्याकडून घडत होतं आणि याच्या पुढे काय झालं. नास्तिक्याने कृतज्ञपणा हेची सर्वदा स्वीकारून शिष्टाचार सर्व सोडून औदत्य वर्त होतात. बरोबर महाराज औदात्य वर्तन होत असे म्हणाले. आता पूर्वीच्या जन्मामधलं कार्य सांगायला लागले महाराज, सगळं काही शिष्टाचार सोडलेला होता आणि पूर्व तुझा
आचरण असणार, तुझा आचार विचार सदाचार सगळं काही म्हणजे त्या ठिकाणी धर्माच्या विरुद्ध होतं बरं काय. अशा प्रकारचं तुझं कार्य होतं म्हणतात. चंद्रकला तव जाया गुरुवदन मी तुझीच भाया सुंदरी नावे गुणवती आर्या पतिव्रता होती म्हणजे महाराज त्या ठिकाणी सांगायला लागले तुझं आचरण एकदम धर्माच्या विरुद्ध होतं बरं काय. अधर्मानं म्हणजे तुझं आचरण होतं, पण म्हणजे ही तुझी पत्नी असणारी पूर्वी जन्मामध्ये सुद्धा तुझीच पत्नी होती आणि म्हणजे हिचं आचरण कसं पूर्ण आपल्या पती धर्मा संस्कारित असणार किंवा पतिव्रतेच्या धर्मानं आचरण म्हणजे हिने केलं आणि त्यामुळं काय झालं. काया वाचा माने करुणा पतीची देवी रात्रंदिरा संकटी धैर्य धरुला स्वधर्माचरण करीत म्हणजे महाराज तुका म्हणे पतिव्रता चाले देवावर आता माईने जर त्या ठिकाणी पतिव्रते धर्मानं नियमानं वागलं महाराज तर शास्त्र सांगते देव सुद्धा भीते बरं काय. शेजारचे पाजारचे भीतील मालक भील याच्यात काही फार मोठं कार्य नाही महाराज. देव सुद्धा भीतो पण आचरण सुद्धा असलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी संत सांगायला लागले बाबा तुझी पत्नी असणारी तिनं पतिव्रता धर्म सोडला नाही आणि म्हणजे तिनं धैर्य सोडलं नाही आणि धैर्यानं त्या ठिकाणी नियमाचं पालन केलं म्हणतात. वर्तन दुष्ट वरीच्यावर नवे करा दुष्ट तयासी जे का आसे इष्ट बरोबर महाराज तिचा मालक असताना अतिशय वाईट मार्गाने मागणारा होता. आता मालक कसाही वागू द्या महाराज पण आपण जर धर्म सोडलं नाही आपण जर धर्मानं चाललं ना तर मला सगळं काही देवावर सत्ता चालते. राजा रावणाची पत्नी सुद्धा पतिव्रतेमध्ये नाव आलं महाराज. मालक तिचा राक्षस होता, अनेक प्रकारचं अधर्माचं वागणं वागणारा मध्ये राजा रावण, पण तिचं नाव असणार त्या 5 पतिव्रता स्त्रियामध्ये आलं कारण तिचं वागणं असणार पतिव्रतेच्या धर्मानं होतं. म्हणून या ठिकाणी संत सांगायला लागले तू किती जरी अधर्मानं वागलास वाईट वागलेला आहेस, वाईट आचरण केलं, खाऊ नवं ते खाल्लं, पिऊ नवं ते पिलं, करू नवं ते कार्य केलं बरं काय, पण तुझी पत्नी असणारी तिनं आपला धर्म सोडला नाही, धैर्य सोडलं नाही, भगवंताचं पूजन सोडलं नाही म्हणतात. ऐसी ती सुंदरी सगुण खानी परितो मनिग्रीवरुष्ट मनोरे तयाच्या बंधुज्ञाती जनाने त्याग केला तयाचा. म्हणून महाराज ती असणारी पतिव्रता दिव्य खाली होती म्हणाला बरं का. पण म्हणजे तिनं तू किती जरी अधर्माला वागला तुझं वाईट आचरण झालं तरी तिनं आपला नियम सोडला नाही, भगवंताचं चिंतन केलं, भगवंताची भक्ती केली, किती जरी दारिद्र्य त्या ठिकाणी प्राप्त झालं तरी धैर्य सोडलं नाही, भगवंताचं पूजन त्या ठिकाणी करू लागले. बळराय पोपुनी बळे तयाचे सर्व द्रव्य हरिले यत्किंचित जे का उरले तेही घेतले ज्ञातीने. म्हणजे महाराज त्या ठिकाणी वाईट आचरण केल्यामुळं परत चक्र त्या ठिकाणी आलं आणि त्याच्याकडे असणारं जे काही धन होतं द्रव्य होतं महाराज ते सगळं काही संपत्ती असणारे त्या ठिकाणी हिरावून घेतली. थोडकं काही जे होतं ते सुद्धा त्या ठिकाणी घेऊन जाऊ लागले. ऐसे जाता द्रव्य समस्त प्रयादनेच्या झाली बहुत सकळ जन तिरस्कारित मुख न पाहत कोणी. म्हणजे महाराज एकदा माणसाकडे द्रव्य जरी गेलं माणसाकडे या काळामध्ये तर सोडा पण पहिल्याची सुद्धा परिस्थिती सांगायला लागले त्यांच्याकडे धन द्रव्य असणार संपत्ती गेल्याच्या नंतर लोक त्यांचं मुख सुद्धा पाहत नव्हते महाराज. एवढे लोक असणारे बुद्धीसून त्यांना त्रास देऊ लागले. मनिग्रीव महाप
पापी होता बरं का, अतिशय वाईट वागणारा होता, दुराचारी होता. म्हणून म्हणे याची सगळी धन संपत्ती सगळं काही गेलं. पण लोक त्या ठिकाणी विचार करायला लागले आणि त्या मातेचं कौतुक करायला लागले. धन्य धन्य म्हणे त्याची पत्नी असणारी पतिव्रता आहे. एवढं जरी धन गेलं, संपत्ती गेली महाराज, सगळं काही दारिद्र्य प्राप्त झालं, पण म्हणे ती पत्नी असणारी ती माऊली म्हणे याला सोडून जात नाही, असं लोकांना वाटू लागलं. मग तो ती घेऊन जावे कावेच्याला निर्जनवाने, नानाविधी जीव मारुनी उदर पोषण करीत असे. यासाठी सांगायला लागले सगळं धन गेलं, संपत्ती गेली, सगळं काही गेलं महाराज. आणि लोक सुद्धा गावामध्ये बोलत नव्हते. अशाही परिस्थितीमध्ये त्या माऊलीनं त्याची साथ सोडली नाही. आपल्या मालकाची साथ न सोडल्यामुळं तो म्हणजे वाईट वागणारा व्यक्ती काय केला, आपल्या पत्नीला आपल्या बरोबर घेतलं आणि अरण्यामध्ये जंगलामध्ये गेला महाराज. आणि जंगलामध्ये गेल्याच्या नंतर उदरनिर्वाह करण्यासाठी काहीतरी प्राणी पशु त्या ठिकाणी मारावं आणि म्हणजे तेच त्या ठिकाणी खावं, अशा प्रकारचे कार्य त्या ठिकाणी चालू लागलं. ऐसा तो म्हणे वसतता वना माझी स्वत्रे जाहिता दुर्वार्ते जाता वरतता काळ बहु तलोटला. आता अशा पद्धतीने महाराज त्या अरण्यामध्ये जंगलामध्ये आपल्या पत्नीसह राहू लागले. आता जे काही मिळेल त्या ठिकाणी ते मारून प्राणी खायला लागले महाराज. खायला काही नव्हतं, प्यायला काही मिळत नव्हतं. तशाही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी कित्येक दिवस लोटले. आता तसंच असणारं आपलं उदरनिर्वाह असणारं त्यांनी त्या ठिकाणी ढकलू लागले. पुढे एकदा मृगयेला भूल प्रवेशला घोर कानन, हाती घेऊन धनुर्वाण मृग तेरीत फिरत आहे. अशा पद्धतीने हा असणारा त्या ठिकाणी जंगलामध्ये काहीतरी प्राणी मारावा, आपला उदरनिर्वाह करावा महाराज. आणि दर दिवसाच्या कार्याप्रमाणे एका दिवशी सकाळी उठला, आपलं धनुष्यबाण हातामध्ये घेतलं आणि म्हणजे एका हरणाला मारावं अशा विचाराने तो असणारा हरणाच्या पाठीमागे धावू लागला. आणि धावत धावत असणारे एका जंगलामध्ये गेलेले आहे. आणि जंगलामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय झालं, तो उग्रदेव नामे तापसी चालला असता प्रयागासी, मार्ग चुकोनी त्या वनासी अकस्मात पावला. म्हणजे महाराज अशा प्रकारचा असणारा तो व्यक्ती असणारा त्या हरणाच्या पाठीमागे धावायला लागला. आणि एक संत असणारे महात्मे आपल्या प्रयाग नावाच्या तीर्थाकडे जायला लागलेले आहे. आणि ते सुद्धा आपला मार्ग चुकले आणि अचानक पद्धतीनं त्या अरण्यामध्ये त्या जंगलामध्ये येऊ लागले. पुढे मार्ग दिसेना त्याला, दोन प्रहर दिवस आला, क्षुधा तृषाने व्याकुळ झाला, उदक कोठे मिळेना. म्हणून महाराज जसं वागावं, जे फेरलं ते उगवते बरं का. आतापर्यंत आयुष्य कधीच कोणाचं नीट केलं नाही, सर्वांबरोबर वाईट वागला, वाईट आचरण केलं आणि हरणाला मारण्यासाठी जंगलामध्ये धावायला लागला. धावत असताना रस्ता चुकला, डोंगरामध्ये गेला महाराज. दुपारची वेळ झाली, अतिशय तहान लागलेली आहे, तहानेने व्याकुळ झाला, रस्ता कळत नव्हता आणि समोर काय करतो, चालतात कले दोन्ही चरण, वरती तापे चंड किरण, कातवीत झाले प्राण, मूर्छा येऊन पडिला. म्हणून चालायला गेलं तर पायामध्ये सामर्थ्य उरलेलं नव्हतं महाराज. तहानेने प्राण व्याकुळ झालेले आहे आणि त्या ठिकाणी प्राण कासावीस व्हायला लागला. अवस्था विकळ झाली, शरीर विकळ झालं.
गात्र विकळ झालेले आहे आणि विकळ अवस्थेमध्ये त्या ठिकाणी थकून जमिनीवर पडू लागले. म्हणी ग्रीव मृगटेलिका तयताळी पातलावचिता विप्रासी पाहो निया मूर्छिता दये अत्यंत कळवळला. त्या ठिकाणी महाराज ते महात्मेमध्ये व्याकुळ अवस्थेमध्ये बसलेले आहेत आणि हा व्यक्ती असताना हरणाच्या पाठीमागे धावत धावत तिकडे येत आला आणि त्या ठिकाणी महात्म्याला पाहिलं. एक संत, एक ब्राह्मण, एक वैष्णव असताना विकळ अवस्थेमध्ये एवढ्या महान जंगलामध्ये त्या ठिकाणी पाहिल्याबरोबर त्याच्या मनामध्ये दया निर्माण झाली. महाराज एवढाही निर्दयी होता, आयुष्यभर वाईट कार्य केलं, पण एकदा त्या वैष्णव भक्ताला पाहिल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं आणि समोर काय करतो. हर हर देवा काय हे म्हणून विप्र उचलीला तेथून हळूच श्वास मीने उन्हा अंगणमा जिथे गेला. बरोबर महाराज त्या ठिकाणी ज्यावेळेस त्या ब्राह्मणाला महात्म्याला पाहिलं ना, मनामध्ये प्रेम निर्माण झालं, दया उत्पन्न झाली आणि त्या व्यक्तीने त्या महाराजाला, त्या महात्म्याला उचललं. महाराज आपल्या घराकडे नेलं, आपल्या आश्रमाच्या ठिकाणी जवळ ठेवलं, त्यांच्या तोंडावर पाणी मारलं, त्यांना सावध करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू लागले. सवेची पाचारोनी प्रियती दंपती लागली विप्रसेवेची वारंवार दियनेताची शीतळोदक लावित. आता महाराज ज्यावेळेस आपल्या पत्नीला बोलावलं आणि त्या महाराजाला सावध करण्याचा प्रयत्न करायला लागला, दोन्ही पती पत्नी असणारी अनन्य भावे त्या ब्राह्मणाची सेवा करायला लागले. महाराज वारंवार त्यांच्या तोंडावर पाणी मारायला लागले, त्यांचे पाय चुरायला लागले, त्यांची मानवावे असणार त्या महात्म्याची सेवा करू लागले. उभे राहोनी पार्श्वभागी कमळ पत्रे वारित वेगी शीतळ प्रणाले उत्तमांगी पुन्हा पुन्हा देवीत राधे राधेशा. बरोबर महाराज अनेक प्रकारचा प्रयत्न करायला लागले. दोघही पती पत्नी असणारे त्या विकळ महात्म्याला पाहिलं, त्यांचं मन असणारं हृदय कळवळलं. महाराज दया निर्माण झाली म्हणून पुन्हा पुन्हा त्याला त्या पाण्याला वारा घालायला लागले. त्या महात्म्याला सावध करण्याचा प्रयत्न दोन्ही पती पत्नी असणारे त्या ठिकाणी करू लागले. ऐसे विविध शीतोपचार चालविता मूर्त भर गौरा देव द्विजवर सचेतन झाला. आता अशा प्रकारचा प्रयत्न असणार ह्या पती पत्नीने महाराज एक मुहूर्त पर्यंत त्या ठिकाणी केला आणि प्रयत्नाला त्या ठिकाणी यश प्राप्त झालं. महाराज एका मुहूर्ताच्या नंतर तो महात्मा असणारा निचेष्टित पडलेला होता, पण म्हणजे सावध झाला. त्या महात्म्याने आपले डोळे उघडले आणि समोर काय करतो. उघडून या दोन्ही नयन चौकडे पाहे विलोकुल तव ते तलांतर देखून बहुआश्चर्य झाले. बरोबर महाराज ज्यावेळेस त्या ब्राह्मणाने त्या महात्म्याने वैष्णव भक्ताने आपले डोळे उघडले ना, तर मला इकडे तिकडे पाहायला लागला, तर म्हणजे हा व्यक्ती पती पत्नी दिसायला लागले, सगळं काही डोंगर दिसायला लागलं. आता एवढ्या डोंगरामध्ये ह्या व्यक्तीनं आपली मदत केली. या ठिकाणी म्हणजे हे पती पत्नी कोण असावे याबद्दल त्या महात्म्याने मनामध्ये विचार करायला लागले. महाराज आश्चर्य वाटायला लागलं, मनामध्ये नवल वाटू लागलं आणि विचारित अंतःकरणी मी आज होतो कवने वनी येते मज आणले कोणी काय हे आहे दूत. आता त्यावेळेस तो ब्राह्मण असणारा महात्मा विचारायला लागला, बाबा म्हणजे मी कोण्या वनामध्ये होतो
जमला होता, पण मला इथपर्यंत कोणी आणलं? आता हे सगळा प्रकार मला सांगा, असं विनंती असणारे तो महात्मा करू लागले. ऐसे चिंतित उठून बसला, तो मणिग्रीवा पुढे पातला, हस्त जोडून उग्र देवाला, मन सावध झाला की. अशा प्रकारचा विचार आपल्या मनामध्ये करायला लागला. महात्मा अतिशय विकळ अवस्थेमध्ये होते, तरी पण अनेक प्रकारचा विचार मनामध्ये यायला लागला. एवढ्यामध्ये मला तो असणारा दुष्ट व्यक्ती समोर आलेले आहे आणि येऊन त्यांनी दोन्ही हात जोडले आणि तो बोलायला लागला, महाराज तुम्ही सावध झाला, चांगलं झालं. अशा प्रकारचा तो व्यक्ती विनंतीपूर्वक बोलू लागला. आता गोपा की जे मजवरी येते आहे तळवारी, ते स्नान करोनी सत्वरी, नित्य कर्म साराव्या. बरोबर त्या ठिकाणी विनंतीपूर्वक बोलायला लागले, महाराज तुम्ही सावध झाला, हे म्हणजे फार चांगलं झालं. तरी म्हणजे आता माझी विनंती आहे का, तुमचं शरीर थकलेले आहे, पण म्हणजे इथं शुद्ध असणारी एक नदीचं पात्र आहे आणि म्हणजे ह्या पवित्र पात्रामध्ये तुम्ही स्नान करा आणि तुमची जी काही विधी आहे ना, जी काही पूजा करण्याची विधी आहे, हे सगळी क्रिया म्हणजे या ठिकाणी पूर्ण करा अशी विनंती करू लागले. नंतर करोनी फलाहार, इथेच प्यावे शीतळ नीर, मग बैसोनी मुहूर्तभर विश्रांती घ्यावी सुखाने. बरोबर महाराज त्या ठिकाणी विनंतीपूर्वक बोलायला लागले. साधूला पाहिलं आणि साधूला म्हणतात, हे म्हणजे ब्राह्मण देवा, या ठिकाणी तुम्ही स्नान करा, सगळी आपली पूजेची क्रिया सगळी संपवा आणि म्हणजे शुद्ध या ठिकाणी मी काहीतरी फळं आणतो, ते फळं असणारे आहार म्हणजे ते भक्षण करा आणि एक मुहूर्तपर्यंत या ठिकाणी तुम्ही विश्रांती घ्यावं अशी विनंती असणारे महाराज त्या महात्म्याला करू लागले. भयन धरावे अंतरात, मी रक्षित आहे सांप्रत, मज संगे चला विपरीत, दयाळी प्रसाद कीजिए. आणि याच्याही पुढे बोलायला लागला, महाराज तुम्ही म्हणजे कुठल्याच प्रकारची भीती धरू नका, कारण मी आहे ना इथं, मी म्हणजे तुमच्या सेवेसाठी समर्थ आहे, म्हणून म्हणजे कशाचीच भीती न बाळगता माझ्या बरोबर तुम्ही चला, या नदीच्या पात्रामध्ये स्नान करा, तुमची क्रिया सगळी काही संपवा, कारण माझी मी जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत म्हणजे तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बोलू लागले. ऐकोनी वचन उग्रदेव उठला तक्षण, मणिग्रीवे हस्त धरून सरोवरती पोचविला. आता महाराज त्या ठिकाणी एवढं विनंती केली आणि म्हणले, त्या ठिकाणी त्या संताच्या हाताला धरलं. महाराज मोठ्या प्रेमाने म्हणजे त्या संताला उठवलं आणि त्यांना हळूहळू म्हणजे त्या पाण्याच्या पात्रापर्यंत दिलं आणि पूर्ण असणारी मनोभावे त्या ठिकाणी संताची सेवा करू लागले. ते महावट वृक्षाखाली क्षण मात्र विश्रांती घेतली, तदनंतर सरोवर जळी यथोक्त स्थान सारिले. महाराज त्या ठिकाणी एक विनंती केली, त्या महात्म्याला उचललं आणि नदीच्या पात्रापर्यंत नेलं. त्या ठिकाणी एक मोठा असणारा वडाचं वृक्ष होतं, त्या वृक्षाच्या छायेला थोडा वेळ बसवला आणि ती महात्मा असणारी सावध झाले. त्या ठिकाणी नंतर सांगितलं, हे म्हणजे ब्राह्मण देवता, आता तुम्ही स्नान करा आणि तुमची विधी समोरची क्रिया असणारी सारा अशी विनंती त्या ठिकाणी करू लागले. गोपाळ कृष्ण भगवान की जय, राजा रामचंद्र भगवान की जय.
पवन सुत हनुमान की जय, सब साधु संतन की जय. रसपटी द्या. तुम्ही दोघे या. आले. तुम्ही दोघे या. नाही नाही तुम्ही बसा. रसपाटील वाचित नाही तुम्ही या इकडे. नाही नाही 12 होय. किती आहेत 12 किती झाले दा 70. घेऊ द्या की मग त्याला काही नाही तुम्ही घ्यावं तुम्हाला सर नाही नाही